नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे लग्नासाठी योग्य वधूची निवड, कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयासंदर्भात। आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री। आपण सुरुवातीला सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। नमस्कार। खरं म्हणजे आजचा विषय जो 2020 मध्ये आपला अर्धा राहून गेला होता तो 2021 मध्ये आपण पूर्ण करूयात। खरं म्हणजे सरांकडून या विषयासंदर्भातील माहिती जाणून घ्यायची आहे, मात्र त्यापूर्वी सरांसंदर्भातील एक छोटीशी क्लिप आपण पाहूया। ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री। शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशक म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे। पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत। 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात। ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे। यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव। आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे। समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेने येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात। खरं म्हणजे 2021चं वर्ष सुरू झालेलं आहे, मात्र 2020 मध्ये जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सर आपल्याला मार्गदर्शन करायला आले होते आणि सरांनी काही भाकीतं देखील वर्तवल्या होत्या। आणि अशा पद्धतीने जसं सर तुम्ही सांगितलं की 2020चं वर्ष त्या वर्षी सांगितलं होतं मागच्या वर्षी की अत्यंत वाईट असणार आहे, वाईट म्हणजे खूप संकट येणार आहेत आणि फक्त आपल्यावरतीच नाही तर पूर्ण जगावरती हे संकट येणार आहे। आणि या संदर्भातला व्हिडिओ जो आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। मात्र सर आत्ताचा हा विषय खूप महत्त्वाचा का मानला जातोय, कारण मागच्या वर्षीही याच दिवशी याच वेळेला आपण मार्गदर्शन करत होतात, त्यावेळेला त्या वर्षासंदर्भातला आपण सांगितलं होतं। आता हे 2021चं वर्ष नेमकं कसं असेल? ग्लोबल लेवलला चांगलं असणं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, पण भारताची रास मकर आहे आणि मकर राशीमध्ये गुरु प्रथम स्थानामध्ये आहे, तेव्हा 6 एप्रिलपर्यंतचा पिरियड जो आहे तो काळजी करायची काही गरज नाही आहे। कॉन्फिडन्स ठेवा, इम्युनिटी पॉवर तुम्ही चांगले वाढवा, चांगलं खाद्य खा, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही। उलट भारताची प्रकृती म्हणतं भारताची प्रकृती 100% सुधारेल, नवीन नवीन शोध लागून वॅक्सिनचा वापर प्रॉपर होईल आणि सगळ्यांची मानसिकता फिट होईल। 6 एप्रिलपर्यंत भारत चांगला राहील। 6 एप्रिलनंतर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेसमध्ये पॉझिटिव्ह उलाढाली होतील आणि यावेळेला चांदीचा भाव बऱ्यापैकी वाढेल, 1 लाख क्रॉस केला असं मला वाटतं। सोन्याचा भाव स्थिर राहील आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये भारताचा बिझनेसचा खूप मोठा एक ग्राफ बघायला चांगला मिळेल आपल्याला। आणि 2022मध्ये एंटरटेनमेंट किंवा बाकी दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल भारत होणार आणि भारताचं एक चांगलं चित्र जगासमोर एक जबरदस्त देश म्हणून 2022च्या एंडला भारत पूर्णपणे उभा राहणार आहे। ॲज अ बॅकअप जो प्लॅन फाउंडेशन आहे 2021मध्ये होणार आहे। नक्कीच, खरं म्हणजे 2021चं वर्ष कसं राहील याबद्दल सर आपण मार्गदर्शन केलं। मात्र आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे जो आपला मागच्या वर्षी राहून गेला होता, तो म्हणजे वधूची निवड करत असताना पालक वर्ग जे आहे ते नेमकी कोणती चूक करत असतात? नमस्कार। पहिलं तर सर्वांना या नववर्ष शुभेच्छा सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे आणि साम चॅनलतर्फे पण। हे वर्ष सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावो, तुमच्या इच्छा आकांक्षा या वर्षात पूर्ण हो, मागच्या वर्षी जे काय तुमच्या राहिलेल्या गोष्टी असतील या वर्षात परिपूर्ण हो आणि हे परिपूर्ण होताना माझं परफेक्ट टेक्निकल सायंटिफिक नॉलेज घेऊन तुम्हाला सक्सेस मिळो ही माझी प्रांजळ इच्छा आहे। आता लग्नाच्या दृष्टिकोनात बघायचं तर मागच्या वेळेला वरासंबंधी बोललो होतो, वधूसंबंधी एवढ्यासाठी बोलतो कारण माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यांना एवढे चित्रविचित्र प्रॉब्लेम फेस केलेले आहेत की ज्यामुळं लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायचं पाळी येते। कारण जेव्हा एक लग्न होतं तेव्हा 2 कुटुंब एकत्र येतात, 2 आई वडील एकत्र आपल्या मुलांना एका बंधनामध्ये बांधतात आणि ते बंधनामध्ये बांधत असताना जे काय कुंडलीचा गुणमेलनाचा फक्त आधार घेऊन जे आज डायव्होर्स झालेले आहेत, ज्या लोक ह्या वाईट परिस्थितीत जातात त्यांना माहिती असेल की फक्त गुणमिलन केल्यानंतर काय प्रकार होतो
असे हजारोनी लोक माझ्याकडे येत आहेत, अजून पण येतील हा प्रोग्राम बघितल्यानंतर मला गॅरंटी आहे. तर वधूची निवड करताना दोन गोष्टी, परीक्षण करताना दोन गोष्टी चुकीच्या होतात की तुम्ही ती वधू किती शिकलेली आहे, किती ती कमवते, किंवा बऱ्याच गोष्टी या त्या मुलीचा स्वभाव कसा आहे, त्या मुलीला संतती होण्याला अडचण येणार नाहीत ना, त्या मुलीचा स्वभाव प्रेमळ आहे का, एकत्रित घरामध्ये ती मुलगी सूट होणार आहे का, लक्ष्मीच्या पायगुणाचं पत्रिका ती आहे का, पतीवर प्रेम करणारी, पतीवर काय सगळ्यात बायका प्रेम करतात तो प्रॉब्लेम नाही, पण पतीवर प्रेम करताना पण रिस्पेक्ट ठेवणारी पद्धतीची आहे का, आई वडिलांना पण ती रिस्पेक्ट देईल का, हुकमी असेल का, रागीट असेल का, अग्रेसिव्ह असेल का, खूप पैसा खर्च होऊ शकतो का, कोणता आजार पण तिला येऊ शकतं, नॉर्मल डिलिव्हरी होईल का सिझेरियनमध्ये होऊ शकतं, किंवा संतान होताना काय अडचणी येतील का, असे शेकडो क्वेश्चनचं आन्सर मी देऊ शकतो. आणि हे सगळं तुम्ही पत्रिकेमधून जाणून घ्यायला पाहिजे. ही वधूची निवड करताना मोठी चूक होते. एवढे गुण मिळाले लग्न करून टाका, नंतर प्रॉब्लेम येतो. त्यामुळे हे सगळे पॉईंट तुम्ही ज्या ब्राह्मणाकडून जाऊन विचारणार त्या माणसाला हे विचारणं गरजेचं आहे की फक्त, आणि मुलगी बघताना किती शिकली, किती पॅकेज आहे, किती कमवणार आहे, काय किती पैसे येणार आहेत, किंवा हे या बऱ्याच गोष्टी बघून लग्न केलं जातं, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि सेकंड म्हणजे लग्न करताना आता कसं एकच मुलगा एकच मुलगी असते, पूर्वीच्या काळी 4-4, 5-5 मुलं असायची, असं होत नाही. लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी एखाद्या घरामध्ये तुम्ही देता म्हणजे पण मुलगीचा स्वभाव बघणं हा एक पॉईंट झाला, पण त्या घरात सासू पण कशा हे पण त्यांनी बघणं खूप गरजेचं असतं. कारण एकत्रित कुटुंबात आल्यानंतर एक नवीन व्यक्ती येते, पूर्ण स्वतःचं घरदार सोडून येते, तेव्हा त्या घरात एकत्रित येण्या दृष्टिकोन नवऱ्याबरोबर बाकीचे लोक कसे आहेत हे पण ओव्हरलूक होणं गरजेचं आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी होतात. वधूचे संस्कार कुठे राहिलेली आहे, किंवा ती काय शिक्षण शिकलेली आहे, तिचं मनाची अवस्था कशाबद्दल असेल, माझ्या मुलाची मनाची अवस्था ओके आहे का, दोघांचं स्वभाव गुण जुळेल की नाही. 0 गुण जुळलेला असताना पण मी लग्न लावलेलं आहे, त्यांना चांगली मुलं बाळं व्यवस्थित आहेत. कारण 27 वर्षापासून या फील्डमध्ये मी आहे. त्यांची मुलं आता लग्न झाले, ज्या मुलांचं मी लोकांचं लग्न लावलं ते आता अब्रॉडला मुलं सेटल आहेत, MS वगैरे करत आहेत, त्यांना मुलं बाळं पण झालेली आहेत. एक नाडी दोष असलेल्या बऱ्याच लोकांची लग्न लावले आहेत, त्यांना व्यवस्थित मुलं झालेली आहेत. मृत्यू शराष्टक असलेल्या बऱ्याच लोकांची मी लग्न पत्रिका जुळून केलेलं आहे, त्यांना कोणीही मेलेलं नाही. त्यामुळे या गोष्टीवर घाबरून जाऊन, आणि तुम्हाला चांगलं स्थळ पसंत असेल तर एक नाडी दोष आहे, मृत्यू शराष्टक आहे, गुण जुळत नाही म्हणून लग्न कॅन्सल करणं असं अजिबात करायचं नाही. आणि याच मुद्द्यावर जर लग्न तुम्ही कॅन्सल करणार असाल तर ज्या माणसाकडून तुम्ही हे विचारून घेता त्याला ज्योतिषातलं काहीही कळत नाही असा पण अर्थ होतो. तर अवलोकन हे पूर्ण पत्रिकेचं दोघांचं समोरासमोर स्क्वेअर ठेवून व्हायला पाहिजे. आणि ही चूक तुम्ही वधू निवड करताना करू नका. हा पूर्ण अवलोकन, वधूचं पूर्ण अवलोकन करून मगच लग्न करा, तरच फायदा होऊ शकतो. अगदी खरं म्हणजे योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन लाभणं आणि योग्य वेळी मार्गदर्शन लाभणं तितकंच महत्त्वाचं आहे. सर, कार्यक्रमामध्ये आपल्याला फोन आलेला आहे जयसिंगपूरवरून संपदा पाटील यांचा. बोला ताई, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, मला माझ्या मुलीच्या विषयी विचारायचं आहे. जन्मतारीख जन्मतारीख 3/8/2004. जन्मवेळ दुपारी 12:25. बरं. आणि जन्म ठिकाण? जन्मठिकाण जयसिंगपूर. ताई, प्रश्न काय आहे आपला? ती आता 11वीला आहे. बरं. आणि तिला UPMPSCच्या परीक्षा द्यायच्या आहेत. बरं. मग त्यामध्ये तिला यश मिळेल काय तर तिनं ते केलं तर? 11वीला आहे आता. हा, नक्कीच सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर, काय सांगाल आपण? येस, जयसिंगपूर, यस सापडलं. ओके, कुंभरास आहे, पुरावा नक्षत्र आहे, आणि UPSC MPSCच्या एक्झाममध्ये जे जाईल का? रवी केंद्रस्थानात आहे, गुरु या ठिकाणी आहे. बघा, या मुलीच्या पत्रिकेवर राज कुंभरास आहे, तुळ लग्न आहे, आणि ही पत्रिका गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करण्याची नाही. नंबर 1. ही या मुलीचं शिक्षण जे आहे ते इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये होण्याची शक्यता दाट आहे. नंबर 2, मास्टर्स होणार आहे, म्हणजे MS होऊ शकतं, MTech होऊ शकतं, मे बी MBA करू शकते. त्यानंतर
ही आउट ऑफ इंडिया सेटल होण्याची पत्रिका आहे, व्यवसायाची पत्रिका नाही. आणि MPSC UPSC पत्रिका असण्याची पॉसिबिलिटी ही 70 to 80% नाही आहे. त्यामुळं म्हणजे सरळ बघितलं तर ऑन दिस प्रमाणे कळतं, कारण अनेक वेळा शेकडो लोक मॅड येत असतात. तर याच्या पुढच्या जीवनात सक्सेस मिळण्याच्या दृष्टिकोन निलम आणि डायमंड हे 2 रत्न वापरू दे. आणि वैवाहिक जीवनामध्ये अडथळा आहे लक्षात घ्या. लग्न करताना कुंभविवाहातून लग्न करा. माझे वास्तू प्रोडक्ट जे आहेत ते वापरू शकता. आणि फक्त MPSC MPSCकडे अजिबात कॉन्सन्ट्रेट करू नका. कॉन्सन्ट्रेट करा की पुढं इंजिनियर किंवा त्या तत्सम हे क्षेत्रामध्ये पुढे जाऊन ते मास्टर्स करणार आहे, पुढचं जीवन चांगलं जगणार आहे. स्वतःच्या पायावर तिला उभा करा, हा माझा संदेश तुम्हाला आहे. आणि आउट ऑफ इंडिया जाणार आहे, नो डाऊट. सगळं अशा पद्धतीनं जीवन आहे. आणि बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. मला तुम्ही भेटायला आला अजून फ्रॅक्शन लेवलला सांगतो, आणि इथं खूप वेळ कमी असतो. उपाय पण पुष्कळ असतात, आणि त्या पद्धतीने तुम्ही केलं 100% तुमचं लाईफ ओव्हरऑल प्लॅनिंग करू शकतो. आणि सक्सेस होण्यासाठी एक मास्टर प्लॅन लाईफचा मी लोकांना तयार करून देत असतो. माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती की मी कशा पद्धतीनं ज्योतिषाचं काम काय होईल असं नाही, तुम्हाला काय FC साध्य करायचे ते साध्य करण्यासाठी मी मदत करतो. कारण म्हणजे अडचणीमध्ये सापडलेल्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवणं, योग्य मार्गदर्शन करणं हे महत्त्वाचं जे काम आहे ते सरांच्या मार्फत केलं जातं. आणि जसं मगाशी आपण म्हणालो होतो की 2020च्या पहिल्या कार्यक्रमामध्ये जसं सरांनी भाकीत वर्तवलं होतं की कशा पद्धतीने असणार आहे 2020चं वर्ष, तर ते भाकीत नेमकं काय वर्तवलं होतं आपण पाहूया. हे 2020चं वर्ष जे आहे ते सगळ्या राशींसाठी कसं असणार आहे हे कुतूहल देखील तितकंच आहे. काय सांगाल? नमस्कार सर्व प्रेक्षकांना. आज या 2020 साली पहिला शो आहे माझा आज या साम TV चॅनलवर. या 2020च्या मार्चला मला या साम TVवर 7 वर्ष पूर्ण होतील. शनी जो आहे तो नेमका 24 जानेवारीला तो मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळं काही चांगल्या काही वाईट गोष्टी होतील. पण या वर्षामध्ये पण मार्च एप्रिलमध्ये पण शनी मंगळ केंद्रयोग होतोय. शनी मंगळ युती जी आहे ती सप्टेंबरमध्ये होते. हे 2 महिने तरी सगळ्या लेवलला म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड ग्लोबल लेवलला आणि बाकी सगळ्या दृष्टिकोनातून पण घातक ठरू शकतात. ओके, अजून गहन होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही तुमच्या घराजवळ राहणारी लोक ओळखीची पाळखीची आहेत का, आणि कुणाचा साशंकता तुम्हाला कुणाबद्दल वाटली, कुठल्या वस्तूबद्दल वाटली तर इमिडिएटली पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही खबर करा. आणि परत तुमच्याजवळ होणाऱ्या गोष्टीच्या काही निगेटिव्ह गोष्टी तुम्ही टाळू शकता. मुंबईकर बेसिकली सावध राहणं, कारण बरेच मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत इथं त्रास होण्याची शक्यता, गर्दीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे अलर्टनेस हा सगळ्यात महत्त्वाचा, हा पॉईंट लक्षात ठेवा. सगळ्या सुखासाठी सगळ्या हितासाठी आहे. कारण आता जो परिणाम झाला आहे आणि जो वर्षभरात 2दा असा प्रॉब्लेम येणार आहे म्हणून मी सांगितलं. मागच्या डिसेंबरला 24 तारखेला माझा शो होता आणि 1 जानेवारीला पण राशी भविष्य मी जे काय सांगितलं त्यात मी या जागतिक लेवलला काही ना काही खूप मोठा धोका संभवत आहे मार्च एप्रिलमध्ये असं प्रेडिक्ट केलेलं आहे. आणि सप्टेंबरला पण ते होणार आहे. हे कशामुळे झालेलं आहे? शनी जो आहे तो मकर राशीमध्ये ऑलरेडी आहे आणि मंगळ जो शनी आणि मंगळ या दोघांची युती 22 मार्चला होणार आहे. म्हणजे अजून झालेली नाही. हे जवळ यायला लागले तर एवढा प्रॉब्लेम आहे. तर 22 मार्चपासून 4 मे पर्यंत शनी मंगळ हे दोन्ही ग्रह एकत्र राहणार आहेत. त्यामुळेच ही परिस्थिती अजून बिकट होणार आहे. आज तारीख है 4 अप्रैल 2020. ऑलरेडी मैंने यूट्यूब पे मेरा एक वीडियो डाला है जिसमें 5 तारीख कल का दिन जो हम दीपक जलाने जा रहे हैं रात को 9 बजे 9 मिनट तक, उसका कितना पॉजिटिव इम्पैक्ट होगा. अब सबसे बहुत इम्पोर्टेंट बात ये भी है कि ये 14 अप्रैल को लॉकडाउन हटेगा क्या, इसके बारे में भी आपको मैं बोलूँगा कि 14 अप्रैल को लॉकडाउन हटने की संभावना बहुत कम है. ये लॉकडाउन 28 अप्रैल या 5 मे तक आगे खींच सकता है. नमस्कार सर्व प्रेक्षकांना. बऱ्याच कालावधीनंतर लॉकडाऊन नंतर आपण भेटतो. हे जे एंड होणार आहे ते सप्टेंबरला मंगळ आणि शनी हर्षल या तिघांचा केंद्र योग जो आहे हा या सप्टेंबर एंडला संपतोय. जे पॅनिक कंडिशन जी आहे ती बऱ्यापैकी कमी होईल. नंतर हळूहळू रेग्युलराईज व्हायला लागेल. 14 नोव्हेंबर नंतर सगळं एकदम ओके होऊन पूर्ववत व्हायला हरकत नाही. आणि हे होतं 2020चं भाकीत. 2021चं भाकीत देखील सरांनी वर्तवलेलं आहे. आजच्या विषयासंदर्भात देखील सरांकडून खूप माहिती जाणून घ्यायची, मात्र त्यापूर्वी घेते छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मनापासून स्वागत करते. जसं मगाशी सांगितलं की सरांनी अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे, अनेकांना संकटमुक्त केलेलं आहे आणि असाच एक अनुभव जो आहे एका कुटुंबाचा आपण ऐकू. मी मोहन पठाडे
आमच्या घरी पंडितजींची 2005 मध्ये वास्तुविजिट झालेली होती. नमस्कार, माझं नाव अमेय पठाडे आहे. असं म्हणतात की आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. ती वेळ माझ्या आयुष्यात 2005 साली आली, जेव्हा पंडितजींची माझी प्रथम भेट झाली. त्या सुमारास 12वी नंतर इंजिनिअरिंग करावे का करिअरमध्ये आता इतर काही गोष्टी कराव्यात हा विचार डोक्यात चालू होता. पंडितजींना त्या सुमारास पत्रिका दाखवल्यानंतर त्यांनी मला इंजिनिअरिंग करण्याचा सल्ला दिला. पुढे नोकरीविषयक निवड करताना सरांनी पत्रिकेवरून करिअर व नोकरी विरुद्ध असतील असे सांगितले. त्यांच्याच सल्ल्यानुसार पुढे मी सेडॅक करून एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मला जॉब मिळाला. माझी पत्रिका ही मंगळाची असल्याने मी पंडितजींचा याविषयी सल्ला घेतला. त्यांनी मला त्या सुमारास काही विधी करण्यास सांगितले व सांगितले की होणारी वधू हिचे शिक्षण हे कॉम्प्युटर रिलेटेड फील्डमध्येच असेल आणि तिच्या घराजवळ शंकराचे मंदिर असेल. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींनुसारच पुढे मला योग्य प्रकारची वधू मिळून पत्रिकेचे गुणमिलन करून आणि इतर ग्रहांची स्थिती पाहून माझे लग्न पार पडले. त्यानंतर मला आत्ता सध्या एक मुलगा आहे. यानंतर मी स्वतःचे घर मागच्या डिसेंबरमध्ये घेतलेले आहे. पंडितजींच्या वास्तुविषयक सल्ल्यानुसारच हे घर मी घेतले. पंडितजींचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत हीच त्यांना विनंती. आयुष्यात काही वेळेला असे प्रश्न निर्माण होतात, आपल्या मनाची द्विधा परिस्थिती होते. अशा वेळी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या पंडितजींकडे गेलो असता त्यांनी आम्हाला काही उपाय आणि योग्य मार्गदर्शन केलं. त्याचा फायदा जसा आम्हाला झाला तसाच इतरांना होईल हा विश्वास आहे. पंडितजींच्या या कामासाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा. खूप छान असा अनुभव आपण पाहिलाच. मात्र कार्यक्रमामध्ये एक फोन घेऊयात आता. वनिता यांचा फोन आलेला आहे पुण्यातून. बोला ताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मला कुंडली विचारायची होती पत्रिका. हो, श्रीकांत गोविंद भाग्यवंत यांच्याविषयी. ते आता श्रीकांत गोविंद भाग्यवंत जन्मतारीख सांगा. 24/7/1989. वेळ आहे रात्री 10:35 जन्म ठिकाण पुणे. बरं, प्रश्न काय आहे आपला? पोस्ट गव्हर्नमेंट मध्ये जॉबला आहेत आणि त्यांना MPSC ची एक्झामचा स्टडी केला तर क्लास 1 ची पोस्ट निघेल का? आणि RBI मध्ये पण ट्राय केलं तर निघेल का क्लास 1 ची पोस्ट? नक्कीच. एकूणच काय तर स्पर्धा परीक्षांमध्ये सर यांना यश मिळेल का? यस, 100%. ह्या पत्रिकेमध्ये 100% स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याचीच पत्रिका आहे. जोरदार प्रयत्न करा. गुरु चांगला आहे, मंगळ आणि केतू युती आहे, ती पण एकदम परफेक्ट आहे. फक्त स्ट्रगल हा प्रकार मंगळ केतूमुळे करायला लागतो. मंगळ केतू युती शांती करा, त्याने फायदा होईल. पुष्कराज आणि मोती हे रत्न धारण करा. गायत्री मंत्र दररोज 108 वेळा सकाळी उठल्यानंतर म्हणा. हनुमान चालीसून म्हणायला सांगा. इच्छापूर्ती कुपेचा वापर करा. माझं ताम्रजलम जे ताम्रतोयम जे बुद्धिमत्ता वाढण्यासाठी ती यंत्राचं पाणी प्यायला चालू करा. आणि पॅड वापरा आणि सरस्वती पेन स्टँड पण वापरा. 100% तुम्हाला यश मिळायला काही हरकत नाही. आणि हे इमिडिएटली विदिन 1-1.5-2 वर्षामध्ये खूप मोठा पॉझिटिव्ह चेंज आणि त्यांना चांगलं एक पोस्ट मिळेल आणि कायमच त्यामध्ये ते पुढे सक्सेस होतील आणि चांगल्या पोझिशनला येऊन खूप चांगलं काम, चांगलं नामांकित व्यक्ती होणार आहे. एवढंच मी सांगू शकतो. आणि अजून भेटायचं असेल तर डिटेल मला भेटू शकता. नक्कीच. खरं म्हणजे पुन्हा एकदा सर आपण आपल्या चर्चेकडे वळूयात. चांगली वधू मिळवण्यासाठी नेमके काय उपाय करू शकतो आपण? काय उपाय तुम्ही सांगाल प्रेक्षकांना? हां, ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता पहिला मुद्दा म्हणजे ज्या व्यक्तींना वधू पाहायची आहे त्यांच्याबद्दल हा प्रोग्राम आपण ठरवला. तर वधू जर बघायची असेल तर तुमच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये काय घोटाळा नाही ना, हा पहिला बघणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर 10वीला जर मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे 12वी नंतर, त्यावेळेला तुम्हाला पर्सेंटेज हे कमीत कमी 80च्या वर असेल तर इझिली तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण होईल. 50 आणि 52% मार्क असेल त्याच्यापेक्षा खाली मार्क इंजिनिअरिंग करू शकणार नाही. म्हणजे आपण पर्सेंटेज बघतो आणि नंतर ॲडमिशनचा विचार करतो मुलगाला कुठल्या साईडला घालायचं आहे. मग तुमच्या मुलाच्या पत्रिकेत जेव्हा लग्नाचा विचार तुम्ही करता तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी, तेव्हा तुमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं सुख हे मजबूत आहे की नाही, का त्यात अडथळा आहे का, किंवा मंगळ आहे का, किंवा मुलगी मिळताना चांगल्या घराण्यातली मिळणार आहे का नाही मिळणार आहे, तुमच्या जातीतली मिळणार आहे का नाही मिळणार आहे, संतती चांगली असणारी मिळणार आहे का नाही मिळणार आहे, हे सगळे दोष तुमच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये ऑलरेडी दिसत असतात एक्सपर्ट ओपिनियन घेतल्यानंतर. म्हणजे गुणमिलनाचा पाठ वेगळाच.
हा पार्ट पहिल्यांदा दिसतो. हे बघा, तुमच्या मुलाचं वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज किती आहे चेक करा, ते वाढवण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे उपाय असे आपण देतो असतो मी की ज्यामुळे वैवाहिक जीवनाचा पार्ट मजबूत होईल आणि चांगले ऑप्शन तुमच्यासमोर येतील आणि मग तुम्ही चूज करू शकता. आणि तो चूज झालेला ऑप्शन बरोबर आहे की नाही हे तुम्ही मला परत विचारायचं आहे. उपाय दिल्यानंतर नुसतं ताबड लग्न करून मोकळं व्हायचं नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी पद्धत झालेली आहे की 10 ते 12 ब्राह्मणांना पत्रिका दाखवायला फुल अँड फायनल पंडित शिवकुमार श्री यांच्याकडे जा आणि पत्रिका दाखवा. कालच 8-10 लोक आली होती, एवढं दाखवलं करून. त्यातल्या तर 7-8 पत्रिका होत्या, त्यातल्या 2च लोकांना मी यस म्हटलं, बाकीच्या 6 लोकांना मी नाही म्हटलं. कारण फक्त गुणमिलनाच्या आधारावरच ती पत्रिका पुढे जात होती. माझ्या प्रेडिक्शन म्हणून 2च मुलं मुली लग्न करू शकत होते. तर मी खूप सटीक आणि परफेक्ट आणि पुढचं जीवनाचा विचार करून बघत असतो. आणि अशाच पद्धतीनं मुलाचं ताकद वैवाहिक जीवनाची वाढवून मग तुम्ही मुली बघायला चालू करा. म्हणजे ऑप्शन तुम्हाला चांगले मिळतील. चांगला अभ्यास करून पर्सेंटेज चांगलं काढायचं आणि नंतर इंजिनिअर ॲडमिशन घ्यायचं. हा कसा आपण वापरतो, एक थेअरी वापरतो, त्याच पद्धतीनं मुलींचं लग्न करताना तुमची बाजू पहिलं मजबूत करा. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला सक्सेस मिळायला काही हरकत नाही. नक्कीच. खरं म्हणजे सर, आपण ज्या वेळेला मार्गदर्शन करत असता त्यावेळेला विविध गोष्टी सांगत असता. म्हणजे मग आपले हे वास्तू प्रोडक्ट्स असतील याबद्दल देखील वारंवार आपण बोलता. तर हे वास्तू प्रोडक्ट्स जर का आपल्या प्रेक्षकांना हवे असेल तर प्रदर्शन विक्री कधी आणि कुठे असेल? बघा, पहिलं तर पुण्यामध्ये भांडारकर रोडला, म्हणजे डेक्कन आणि प्रभात रोडच्या एरियावर भांडारकर रोड आहे, त्या ठिकाणी माझं ऑफिस आहे. त्या ठिकाणी अपॉइंटमेंट मला घेऊन भेटू शकता. सोमवार, बुधवार, शनिवार आणि रविवारी पण मी असतो. सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 5 ते 8:30 ही डेलीचं टायमिंग आहे. रविवारी 11 ते 4 हे पण टायमिंग आहे. त्यामुळे आठवडाभर मी तुम्हाला ॲज पर प्लॅन तुमच्या आपल्या बोलण्याला अपॉइंटमेंट प्रमाणे भेटू शकता. अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता. याच ठिकाणी वास्तू प्रोडक्ट मिळतात. त्याचबरोबर पुण्यामध्ये माझे 8 दुकानं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. PSK मार्ट ज्या ठिकाणी म्हणजे फूड प्रोडक्ट पण मिळतात, वास्तू प्रोडक्ट मिळतात, त्या ठिकाणी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्या ठिकाणी पत्रिका पण तुम्हाला प्रिंट करून मिळू शकतात. माझ्या अपॉइंटमेंट मिळू शकते. मुंबईमध्ये माटुंगा जे आहे त्या ठिकाणी माटुंगा वेस्टला स्टेशन जवळच 100 मीटर अंतरावर तिथं माझं ऑफिस आहे. PSK 24 मार्ट म्हणून. त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊन त्या ठिकाणी जे काय सेवा तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. आणि येत्या शुक्रवारी या वीकच्या शुक्रवारी म्हणजे 8 तारीख आहे, या वेळेला मी आहे वाशीला. त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊन ऑलरेडी अपॉइंटमेंट फुल झालेले आहेत बऱ्यापैकी. अजून एक त्यानंतरचा वीक पण मी असेल मुंबईला. तर अपॉइंटमेंट घेऊन मला मुंबईला भेटू शकता. आणि त्यापुढची सेवा मुंबईमध्ये जी काय उपलब्ध होईल ते माटुंगा या ठिकाणी नवीन जे ऑफिस आहे त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. आता वधूवर सूचक केंद्र पण मी चालू करणार आहे. म्हणतो चालू होईल काही दिवसामध्ये. चालू झाल्यानंतर तात्पुरतं तुम्ही व्हॉट्सॲपला जे आहे तुम्ही तुमचं मुलामुलीचं डिटेल पाठवायला चालू करा. घराचा प्लॅन पण पाठवू शकता. त्याबद्दल मोफत मार्गदर्शन होऊ शकतं व्हॉट्सॲपवर. आणि वधूवर सूचक वधूसाठी पण वेगळी रूम करून वधू आणि वर हे दोघं पण माझ्या ऑफिसमध्ये येऊन आई वडील येऊन एकमेकांचं समोर भेट घेऊन लग्न फिक्स करण्याची व्यवस्था पण ऑफिसमध्ये केलेली आहे. त्यासाठी 3000 स्क्वेअर फीटचं माझं ऑफिस आहे. त्या ठिकाणी तुम्ही इझिली पुढचं कार्यक्रम लग्नाच्या दृष्टिकोनातून पण सगळ्या सेवा आपल्याकडून उपलब्ध होणार आहेत. नक्कीच. आणि खरंच म्हणजे सरांनी आजच्या विषयासंदर्भात, इतर माहिती, ऑफिसेस संदर्भात, अपॉइंटमेंट संदर्भात सगळीच माहिती दिली आहे. मात्र तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर स्क्रोलवरती जे नंबर डिस्प्ले होता त्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. सर, आपण आज इथे आलात, इतकं छान प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.